भारतीय सैन्य दलाच्या 11 बटालियनतर्फे मुंबईत एक अनोखं प्रदर्शन भरवण्यात आलं। विजन 2020 स्मार्ट इंडिया या सेवाभावी संस्थेतर्फे सैन्यात वापरण्यात येणाऱ्या शस्त्रांचं प्रदर्शन खास सर्वसामान्य नागरिकांसाठी खुलं करण्यात आलं होतं। प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यानं या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याला सुमारे 1800 विद्यार्थ्यांसह 4000 नागरिकांनी हजेरी लावली। आमच्या दृष्टीने ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की 1800 मुलं एका वेळेला आम्ही ह्या संचलनामध्ये सोबत जोडलेली आहेत। 11 बँड आहेत आणि 11 डोगरा आर्मीचा मोठा बँड या संचलनामध्ये भाग घेऊन त्यांनी सर्वांना त्याचं प्रदर्शन घडवलं। 7 चित्ररथ आहेत यामध्ये। देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि विजन 2020 साली भारताचे सुजाण नागरिक घडवण्यासाठी आपल्या ह्या संस्थेचा प्रयत्न चालू आहे। अशा दृष्टीने आम्ही हे संचलन घडवतो आणि घाटकोरमधले प्रख्यात लोक या संचलनाच्या आयोजनामध्ये भाग घेतात। इसके बारे में यही कहूँगा कि हमारा जो नाम बता रहा है विजन 2020 स्मार्ट इंडिया, ये बच्चों को हम यही बताना चाहते हैं या सिखाना चाहते हैं कि आप इतने सुरक्षित हो, आप अपने काम करिए, हम इतना पावरफुल कंट्री बन सकते हैं 2020 को कि विश्व में या एशियन कंट्रीज़ में एकदम आगे बढ़ सकते हैं। और ये जो हम वेपन बता रहे हैं उनको ये बताने के लिए लाया गया है कि आप इतने सुरक्षित हो कि कोई भी अपने 1 इंच जमीन नहीं ले सकता है। या प्रदर्शनाला खास मेक्सिकोवरून 7 विदेशी पाहुणेही आले होते। यावेळी चिमुकल्यांकडून विशेष परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले। My experience here is wonderful. I love it. It's very nice to see all the schools together in this festival, and I love it. The color, the personality of all the schools, and it's very nice to see it. Like to come again? I love to come. Thank you. You're welcome. या कार्यक्रमाला भारतीय सैन्य दलाचे लेफ्टनंट जनरल RR निभुरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी त्यांच्या हस्ते ध्वजारोहणही करण्यात आलं। आपल्या देशाला एकदम मजबूत बनायला पाहिजे, शक्तिशाली बनायला पाहिजे आणि आपण ताकद वाढवायला पाहिजे। आपल्याजवळ सध्या युवा पिढी आहे आणि त्यामध्ये अफाट एक कॅपेबिलिटी आहे चांगलं करण्याची, ती आपण वापरली पाहिजे आणि आपल्या देशाला जसं महाशक्तिशाली किंवा महाशक्ती बनवायचं आपण ध्येय धरतो ते आपण नक्कीच गाठू शकतो। अशा आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपुढे लष्करी शस्त्रांची एक नवी दुनियाच उलगडली। महेश बागल, साम टीव्ही, मुंबई। या शस्त्र प्रदर्शनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी। 11 डोगरा भारतीय सेनेच्या 11 डोगरा रेजिमेंट तर्फे इथे शस्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। या ठिकाणी भारतीय सैन्य दलात भारताचे जे पायदळ आहेत त्यामध्ये वापरण्यात येणारी अत्याधुनिक शस्त्रे जी आहेत त्यांचं इथं प्रदर्शन नागरिकांसाठी ठेवण्यात आलेलं आहे। तुम्ही पाहू शकता की भारतीय सैन्य दलाचे जवान जे आहेत ते या ठिकाणी उभे आहेत। त्यांच्या वापरात जे असलेले शस्त्र आहेत ते घेऊन या ठिकाणी हे उभे आहेत। या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना, या प्रदर्शनात येणाऱ्या नागरिकांना ते या विषयी माहिती देत आहेत की भारतीय सैन्य दलात कशा प्रकारची मोहीम आखली जाते आणि त्या मोहिमेच्या अंतर्गत कुठला शस्त्र साठा, कुठली शस्त्रे वापरली जातात याबद्दल सांगितलं जात आहे। या ठिकाणी भारतीय बनावटीची जी शस्त्रे आहेत ती ठेवण्यात आलेली आहेत। त्याचप्रमाणे रशियाची आहे, स्वीडन मेड आहेत, अशा विविध प्रकारची शस्त्रे या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। गन मशीन आहे 7.6 to 7.62 mm ची गन मशीन आहे जी भारतात बनवण्यात आलेली आहे। जवळपास 24 किलो वजनाची मशीन आहे। याची जी इफेक्टिव्ह रेंज आहे म्हणजेच 1800 मीटरपर्यंतचा टार्गेटवर ही मशीन मारा करू शकते आणि एका वेळेस राऊंड बुलेट म्हणजे 235 बुलेट एका वेळेस ही फायर करू शकते। याची सायकल फायर जी आहे ती 600 ते 100 यार्ड 100 रेडियस पर मिनिट आहे। त्यानंतर रॅपिड फायर जी आहे ती 200 RDS पर मिनिट आहे। ज्याच्या बाजूला जी ठेवण्यात आलेली आहे ती रशियामध्ये बनवण्यात आलेली आहे। AGS-30 ऑटोमॅटिक ग्रेनेड लॉन्चर सिस्टमची हे शस्त्र आहे।
रशियन मेड आहे, याचं वजन 16 किलो आहे। त्याच प्रकारे इफेक्टिव्ह रेंज जी आहे ती 1700 मीटरपर्यंत आहे, म्हणजे 1.5 किलोमीटरच्याही पुढचं टार्गेट आहे ती मशीन साधू शकते। आपला जर टार्गेटवर जाऊन शत्रूला नस्तनाबूत करू शकते। अशा प्रकारचं या ठिकाणी प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे आणि प्रदर्शनाला ही लहान लहान मुलं सुद्धा या ठिकाणी आलेली आहेत, जे पाहतात आहेत की भारतीय सैन्य दलात कशा प्रकारची शस्त्र वापरली जातात आणि देशातल्या जनतेसाठी हे प्रदर्शन खुलं ठेवण्यात आलेलं आहे। घाटकोपर येथून कॅमेरामॅन नितीन बोडाळेसह महेश बागल, साम टीव्ही, मुंबई।